नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। काँग्रेस नेत्यांचं आता शिवाजी पार्कमध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। काँग्रेसच्या नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आलेलं होतं। वर्षा गायकवाड या आंदोलन करणार होत्या, मात्र आता आपण या ठिकाणी पाहताय सचिन सावंत जे आहेत, त्याच्यानंतर वर्षा गायकवाड छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सोबत घेऊन शिवाजी पार्कवर पोहोचलेले आहेत। खरं म्हणजे या सरकारच्या विरुद्ध मध्ये जे आहे ना गुन्हा दाखल केला पाहिजे। शिवाजी पार्कच्या संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संपूर्ण पुतळ्याच्या खाली जे आहे ते आंदोलन जे आहे ते केलं जात असल्याचं सध्या आपण पाहू शकतो। स्वतः वर्षा गायकवाड असतील, नसीम असलम शेख असतील, अमीन पटेल असतील आणि सचिन सावंत असतील, हे सर्वच नेते मंडळी जे आहेत ते आंदोलनाला इथे आलेले असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण आंदोलन जे आहे ते होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी जी आहे या सर्व नेत्यांकडनं होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण वर्षा गायकवाड ज्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। ताई, शेवटी तुम्ही शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करायला आलात। खरं तर तुम्ही आंदोलन करणार होता बीकेसी मध्ये, परंतु आता तुम्हाला शिवाजी पार्कची यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्याला एक गोष्ट समजायला पाहिजे की आम्ही या ठिकाणी जो ताई, पण तुम्हाला सातत्याने आंदोलन करण्यास रोखतंय की मी एक गोष्ट सांगू इच्छिते की महाराष्ट्र आणि महाराज वेगळं करताच येऊ शकत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातला लोकांच्या मनामधला रोष आम्ही त्या ठिकाणी व्यक्त करत होतो। आमची फक्त एवढीच म्हणणं होतं की या जे आहे त्या पुतळ्याचं अनावरण देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते झालेलं आहे आणि असं असताना त्याची नैतिक जबाबदारी त्यांनी घेण्याची आवश्यकता आणि त्यांनी माफी मागावी हीच मागणी आम्ही केली होती। पण दुर्दैवाने आपण बघतो की ज्या वेळेला महाराष्ट्राशी अस्मितेचे खेळ खेळला जातो तो आम्ही सहन कसा करू? आम्ही थोडी दिल्लीची लाचारीगिरी करणार, आम्ही त्या ठिकाणी आमचा आवाज उचलणार। आणि आमचं म्हणणं आहे की याची इकडे तिकडे जबाबदारी ढकलण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी याची जबाबदारी घ्यावी आणि त्या ठिकाणी त्यांचं जे आहे त्यांच्यावरती एफआयआर दाखल करावा। तुम्ही नेव्ही सांगणार, तुम्हाला माहिती आहे पुतळा कोणाला केला, पुतळा कोणाचा मित्र होता ज्याला पुतळ्याचं कॉन्टॅक्ट दिलं, तो फरार कसा आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला, तुम्ही आमच्यावरती रोष दिला, तुम्ही विचार करताय महाराष्ट्राच्या जनतेचे काय त्याच्याबद्दल फिलिंग आहे, किती भावनिक त्यांची हाक आहे। दुर्दैवाने सरकारला कळत नाहीये की ज्या तऱ्हेने त्यांनी वागणूक केलेली आहे, ज्या तऱ्हेने ते निर्णय घेतात आणि देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते एवढ्या मोठ्या वास्तूचं उद्घाटन होतं आणि ती पडते 8 महिन्यामध्ये, त्यांनी त्याची जबाबदारी घेतली नाही पाहिजे। त्यामुळे आम्ही हा आवाज सातत्याने उचलण्याचं काम करणार। हा लोकांच्या मनातला आवाज आहे जो तुमच्या समोर आम्ही व्यक्त करत आहोत। नितेश राणे आणि इतर जे भाजपचे नेते मंडळी आहेत सातत्याने ते हिंदू विरुद्ध मुस्लिम असा वाद संघर्ष पेटवण्याची वक्तव्य करत असतात, त्यांच्यावरती गृह खात्याकडनं कोणती कारवाई केली जाते? नाही, त्या दिवशी बघितलं ना मालवणमध्ये काय झालं, तुम्ही बघितलं ना मालवणमध्ये काय झालं, ज्या तऱ्हेने स्टेटमेंट आलं किंवा जे तुम्ही बोलताय सातत्याने ते बोलतात, खरं तर त्यांना रोखण्याचं काम कोणी केलं पाहिजे? ते राज्य सरकारने केलं पाहिजे।